अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शिर्के आपल्यासोबत आहेत. अण्णा, आपण पाहिलं तर अजित पवारांना जाऊन 2 दिवस झाले. मात्र आता चर्चा सुरू झाली आहेत, की उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भातल्या. कुणाचं नाव समोर येतंय आणि काय तुमची मागणी असणार आहे? नाही, आज तरी लगेच या कुठल्या विषयावरती चर्चा करणं योग्य राहणार नाही. परंतु शेवटी महाराष्ट्र सांभाळायचा आहे. एक कुटुंब नाही आणि तेच दादांनी केलं. 24 तासातले 16, 18 तास काम करणारा नेता होता आणि आज त्यांच्याकडे जे काही प्रमुख खाती आहेत, त्याची जबाबदारी कोणाला तरी द्यावी लागणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असताना मग त्यामध्ये प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, तटकरे साहेब हे सगळेजण एकत्रितपणाने निर्णय करतील. पण व्यक्तिगत जर विचार केला तर माझ्यासारख्याची एकच भावना आहे, की दादांचं वारसदार म्हणून सुनेत्रा वहिनीच असल्या पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीच त्या ठिकाणी झाल्या तर सगळ्यांना आनंद होईल, समाधान वाटेल, की दादांच्या उत्तरार्धी म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यावेळेला सुनेत्रा वहिनीच त्या पदाला न्याय देतील, आम्हाला सांभाळून घेतील आणि राज्यातले प्रमुख नेते महायुतीतले मग स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्रीसुद्धा सुनेत्रा वहिनींना एका आदरानं पाहून जे काही सहकार्य करावं लागेल ते सहकार्य करतील आणि सर्वांना बरोबर घेऊन जातील. त्यामुळं सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री झाल्या पाहिजेल या मताशी मी देखील छगन भुजबळांनी काही वेळापूर्वी सांगितलं, की उद्या जो आहे तो शपथविधी होऊ शकतो. नक्की या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? तुमची जी कोर कमिटी असेल किंवा पक्षाची या संदर्भात? अशी कुठली चर्चा अजून आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांना काही प्रमुख नेते मंडळींची आज भेट झाली, असे आपल्या माध्यमातून समजते. परंतु काय चर्चा झाली आहे किंवा काय भेटीतले विषय होते, ह्या बाबतीत आम्ही कुठली त्यांच्याकडनं माहिती घेतली नाही. काय तशा जर घडामोडी होत असतील तर आम्हाला कळवलं जाईल. सगळ्यांना विश्वासात घेतील. काही चर्चा पण वेगळी आपल्याला पाहायला मिळते, की राष्ट्रवादी जे आहे ती जिल्हा परिषदच्या निवडणुकी झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. म्हणजेच विलिनीकरण जे आहे ते या ठिकाणी होणार होतं. नक्की काय ही चर्चा होती आणि किंवा काय ठरलं होतं अजितदादांच्या संदर्भात? तो असा काय आमच्याकडं आजपर्यंत कुठला प्रस्ताव नव्हता. तो सगळं नंतरचे विषय आहेत. परंतु आज पहिलं पवार कुटुंबीय म्हणत असताना सुनेत्रा वहिनींना सगळ्यांनी आधार देणं, त्यांच्या मागं आम्ही सर्वजण भक्कमपणे उभे आहोत, हे दाखवून दिलं पाहिजे. आणि एका कुठल्या जबाबदारी जर त्यांच्यावरती सोपवली तर स्वतःही सुनेत्रा वहिनी व्यस्त होतील आणि त्यांनाही कुठंतरी आधार मिळाल्यासारखं वाटेल. म्हणून पहिलं उपमुख्यमंत्री पद किंवा जी काही खात्याची जबाबदारी मिळेल ती त्यांच्यापर्यंत देणं आणि त्यानंतर काही कालावधीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील किंवा काही चर्चा करायच्या असतील तर दोन्ही पक्षातले प्रमुख नेते मंडळी एकत्रित बसून पुढं जातील. नक्कीच आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार जी आहे ती त्यांना उपमुख्यमंत्री असतील किंवा अजित पवारांच्याकडे जी खाती होती ती त्यांना द्यावी अशी मागणी जी आहे ती आता सुनील शेळकेंनी या ठिकाणी करण्यात आली आहे. दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेवर जे आहे ते बोललेलं योग्य राहील असं देखील सुनील शेळके यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.